एवढे दिवस तर म्हणजे ते सिंकिंग झालं नव्हतं, पण आज या सगळ्या वातावरणात येऊन बँक्वेट हॉल आणि भटजी बसलेत, पाहुणे येत आहेत आणि असे सगळे अटेन्शन मिळत आहे आम्हाला, एवढे फोटोज आणि आउटफिट्स आणि एवढं सगळं बघून असं आता वाटायला लागलंय की आज साखरपुडा आहे. त्यापेक्षा जास्त म्हणजे कालपर्यंत तर असं होतं की वेळच नव्हता कुठच्याच गोष्टीसाठी काही समजायला. आता असं एकदम नर्वस, एक्साइटेड, भीती पण मजा, ती एक फिलिंग आहे. आता तर साखर म्हणजे आता जी पूजेचे विधी होतील त्यानंतर रिंग सेरेमनी आणि मग माझा फेवरेट पार्ट असेल जो म्हणजे संगीत. तर त्याच्यामध्ये बघायला मिळेलच की किसने कितना है दम. बघूया बघूया बघशील. बघ तू कोरिओग्राफर, आपण स्टेजवरती आपण गणपतीत नाचणारे पोरं, त्या पोराने तुला कोरिओग्राफर हरवलं तर कसं वाटेल? कारण ते होणारच नाहीये, वाटणारच नाहीये. सांगवान बोलवान मन झुरतया दुरून, पळतया कळतया वळतय माग फिरून. सजलं ग धजलं ग लाज काजला सारलं, येंधळ हे गोंधळल लाड लाड गेलं हरून. उरात पालवाया लागलं ते ओढ लागली, मनात चळवाया लागलं. याड लागलं याड लागलं.
कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए। कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए। कुछ तो है तुझसे राबता, कुछ तो है तुझसे राबता, कैसे हम जाने हमें क्या पता, कुछ तो है तुझसे राबता। तू हम सफर है फिर क्या फिक्र है, जीने की वजह यही है मरना इसी के लिए। कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया, हर किसी के लिए। मेहरबानी जाते जाते मुझ पे कर गया, गुजरता सा लम्हा एकदम भर गया, तेरा नजारा मिला, रोशन सितारा मिला, तकदीर की कश्तियों